मामांची बकरी औंढाळ भरगाव परिसरामध्ये होती आणि मानगावचा खानूजोग म्हणून मामांच्या तळावर आला। बघा, मामांच्या तळावर यायचं म्हणजे काहीतरी घारण घेऊन आल्याशिवाय कोणी येत नाही, काहीतरी संसारामधली अडचण असल्याशिवाय देवाजवळ कोणी येत नाही। तोच खानूजोग मामांच्याकडे आला, पहिल्यांदाच आला आणि मामांना सांगू लागला, देवा मामा, अहो माझा भाऊ लय आजारी हो, सगळं डॉक्टर झालं, वैद्य झालं, अंतरुणावे काहीच कसला गुण येत नाही, काहीतरी उपाय सांगा, काहीतरी उपाय करा। त्यावेळेस मामा काय बोलायला लागले, अरे माझ्याजवळ आधीच गडी नाही, माझ्या बकऱ्यांना चारा नाही, माझ्या बकऱ्यांची लोकर कातरण करून मला खालच्या मुलकाला म्हणजे कर्नाटक भागामध्ये जायचंय, असं कर, माझ्याकडे गडी नाही, तू एक येतो का 6 महिने बकरी राखायला? मनामध्ये त्याचा विचार चालू झाला, अरे एक तर घरी भाऊ आजारी, एक तर पेरणीचा हंगाम आहे, घरी पेरणी करायची, घरी काय बकरी आहे, बकरी राखायला माणूस नाही, आणि मामा काय म्हणतात, माझी बकरी राखायला येतो का? तो काय माझा भाऊ बरं होण्याचा इलाज झाला का? अरे तोच इलाज आहे। या मामांच्या मेंढी माऊलीची सेवा केली की देवाचा एक पाऊल आपल्या घरामध्ये असतो। मामाने सांगितलं, अरे बाळू धनगराची सेवा चाकरी करताय, अरे बाळू धनगरावर उपकार करताय असं समजू नका, मला सुद्धा तुमच्या दारामध्ये दाराच्या सांद्रीत राहून नागा सापाचं रूप धारण करून तुमच्या घराची रोग रखवाली करावं लागते। अरे कोण तुमच्या केसाला धक्का नुसता लावतो जरी म्हणला तर त्याच्या तोंडात मी पायतान घालतो। अरे माझ्या भक्ताला हात लावायची ताकद यमात सुद्धा नाही, तर इतरांची काय हिंमत? अरे माझी सेवा करणारा यदा कदाचित त्याचं आयुष्य संपल्यानंतर मेला तर त्याला न्यायला यम येत नाही। मामांनी सांगितलं, अरे मीच जन्माला घातलोय, मीच घेऊन येणार, अरे यम आला तर यमाच्या तोंडात पायतान घालतोय, अरे माझ्या भक्ताला हात लावायची ताकद यमात सुद्धा नाही। मग विचार करा, एवढा अधिकार मामांची सेवा केल्यानंतर मिळत असेल तर का सेवा करायची नाही? खरोखर मामांची मेंढी माऊलीला पोटभर चारा द्या, बकरी उपाशी आहे तर तुमच्या गावामध्ये सगळ्यांनी वाईट लक्ष द्या, थोडा काम धंदा बाजूला ठेवा, बकरी कशी पोटभर चरतील तो बघा। जगाचा मालक आहे, मामाने खाऊन कधी कुणाचं बुडवलं नाही, आजपर्यंत मामांचा हात देण्यासाठी लक्षात घ्या। आणि त्यावेळेला बघा मामा बोलत होता, कानूजोग मनामध्ये विचार चालू झाला, अरे माझा भाऊ कसा बरा होणार? आणि मामा तर सांगतात, माझ्या बरोबर बकरी राखायला 6 महिने येतो काय? मामा नाही जमणार। अरे खाण्या काय झालं? मामा मी गावाकडे परत जातो, मला नाही जमणार। खानूजोग गावाकडे गेला, काही दिवसानंतर त्या खानूजोगची काही स्वतःची बकरी होती, ती 100-125 बकरी घेतली खानूजोगनी आणि त्याची बकरी कराड भागामध्ये चारणीसाठी निघून गेला। 15 दिवस झाले असतील, कराड भागामध्ये जाऊन 15 दिवस झाले असतील, तोच त्या खानूजोगच्या स्वतःच्या बकऱ्यावर 4-5 दरोडेखोरानं दरोडा घातला। त्यावेळेस बघा बंदुकीची नळी त्याच्या छातीवर लावली, आता 2 हात करू शकत नव्हता, पळून जाऊ शकत नव्हता। त्यावेळेस त्याच्याकडे 20 रुपये होते। बघा त्यावेळेसचे 20 रुपये म्हणजे कमीत कमी आजचे 5-10 हजार तरी असतील, ते 20 रुपये होतं आणि एक नवीन चप्पलचा जोड होता, ते घेऊन दरोडेखोर निघून गेले। त्यानंतर त्याला करमतच नव्हतं, त्यानं काय केलं, स्वतःची बकरी त्याच्या मित्रमंडळी धनगर मंडळी होती त्यांच्याकडे सोपवली, घरी आला, एक तर घरी भाऊ आजारी, त्याच्यानंतर हा सुद्धा आजारी पडला। शेजारची एक म्हातारी होती, ती सारखी खानूजोगला म्हणायची, अरे खानू, अरे मला मामा कुठे दाखव, मी तुझा यायचा जायचा सगळा खर्च देते, सगळं खर्च घालते, मला मामा कुठे दाखव। त्यावेळेस एक दिवस त्या खानूजोगनी तो दिवस निश्चित केला। खानूजोग आणि ती म्हातारी मामांच्या तळावर आली। जसे तळावर आली तसं मामा त्या खानूजोगला बघून बोलायला लागलं, अरे खान्या, अरे बंदुकीची नळी छातीवर लावली पण फटका अजून वाढला नाही। खानूजोगला त्यावेळेस भूक लागली होती, मामांनी सांगितलं, माझ्याकडे कान्याच शिल्लक नाही। खानूजोग बोलायला लागला, नसू देत मामा। त्यावेळेस मामा बोलायला लागले, अरे ऐका, अरे एखादा माणूस मी मनापासून हेरला आणि माझं ऐकत नाही म्हणून जगाच्या पाठीवर कुठेही गेला, त्याला जर परत तळावर आणलं नाही तर जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही। आणि त्यावेळेस खानूजोग बोलायला लागला, मामा मी तुमची बकरी राखतो। मामांनी सांगितलं, तू माझ्या तळावर बकऱ्यांची
मामांची सेवा केली तर एक डोळा उघडा ठेवून तुझ्या भावाकडे बघल. आणि त्यावेळेस मामांची बकरी बघा कर्नाटक भागामध्ये जाणार होती आणि जाता जाता दरमजल करत करत यादवाड नावाचं गाव आलं. त्या यादवाड नावाच्या गावामध्ये बघा मोकळ्या रानामध्ये काळ्या भोर रानामध्ये बकरी पसरलेली होती. त्याच्याच बाजूला एका मोठ्या पाटलाचं शेत होतं. सगळी चुकून बकरी त्या पाटलाच्या शेतामध्ये गेली. थोडं नुकसान झालं. अरे गावभर बघ पसरली. पाटील पळत पळत आला. मामांच्या गाड्या माणसांना शिव्या द्यायला शिव्याचा बडीमार चालू केला. आणि बघा ह्या तळावरून दुसऱ्या तळावर जाताना खांद्यावर प्रत्येकाच्या घोंगडं होतं पांघरायचं. ते 6 घोंगड्या काढून घेतल्या आणि पाटील निघून गेला. आणि त्यानंतर बघा काय झालं. पाटील जसा घरी निघून गेला 5 वाजले. आता ही मेंढके मंडळी सेवाधारी मंडळी आता संध्याकाळी पांघराईला घोंगडी नाही. काय करायचं. 2 जण तळावर थांबली. 4 जण गावामध्ये गेली. चौकशी केली पाटलाची. सगळ्यांच्या तोंडून एकच शब्द आला. पाटील लय गमेंट कोरे तो काय कुणाचा ऐकणार नाही. पण त्यांच्याच जमातीचा एक स्वामी गावामध्ये आलाय त्याचं तो ऐकल. ती सगळी त्यांच्याकडे चालली. जात असताना रस्त्यामध्ये तो पाटील आणि तो स्वामी त्यांना भेटला. स्वामी घोड्यावर होता. स्वामींना सगळी हकीकत सांगितली. स्वामी तो पाटलाला बोलू लागला. अरे घोंगड देऊन टाक. त्या घोंगड्याचा मालक भयंकर वाईट आहे. तुला काय ते पचणार नाही. पण त्यानं सांगून सुद्धा ऐकलं नाही. 5 घोंगड्या दिल्या. एक घोंगड शिल्लक ठेवलं. बघा एक घोंगड जवळ ठेवलं. त्यानंतर बघा त्याचं प्रायचित्त त्याला मिळायला सुरुवात झालं. त्याला झोप कसली येईना. जसं डोळं झाकलं की तसं मामांचं रूप समोर यायचं. डोक्यावर जरीचा फेटा घोंगड, पायात करकरीत वाना, हातामध्ये काठी असं दिव्य रूप समोर यायचं. त्यामुळं मामांचं जसं दिव्य मूर्ती मामांची समोर आली की दचकून घाबरून जागा व्हायचा आणि मोठा आजार जाडला. बघा आतोनात दवाखान्यात मध्ये व्हायचा. खर्च व्हायला लागला. जमिनीची विक्री चालू झाली. जमिनीची विक्री जशी चालू झाली त्याला पस्तावा झाला. तेच घोंगड निंगापूर गावामध्ये मामांचा तळ होता. तळावर आलं आणि घोंगड दिलं. सगळी हकीकत सांगितली. त्यावेळेस मामाने सांगितलं अरे आमचा जीव म्हणजे तलवारीचा पात आहे. एकदा बोललं म्हणजे ते होणार. अरे आमचा शब्द आम्हालाच परत माघारी घेता येत नाही. अरे जसा श्रीराम प्रभूंच्या धनुष्यातून सुटलेला बाण त्यांना परत माघारी घेता येत नव्हता तसा आम्ही बोललेला शब्द आम्हाला परत माघारी घेता येत नाही. नंतर बघा होती तेवढी सगळी जमीन विकली गेली. आजारपणामुळं आतोनात हालापेष्टा झाल्या आणि त्याच्यात त्याचा अंत झाला. बघा संत निंदा ज्याचे घरी घर नव्हे ती यंबुरी. बघा साक्षात ब्रह्मांड नायक काशी विश्वेश्वराने या भगवान शंकरांना अवतार घेतला. त्याच या ब्रह्मांड नायक बाळूमामांना त्रास दिला. आजपर्यंतचा इतिहास आहे. मामांच्या पालखी सोहळ्याला मेंढी माऊलीला जे जे आडवं गेलंय त्याचा मामांनी कार्यक्रम केलाय. खरंच मामांनी सांगितलं होतं अरे जगात निशाण करणारे माझं कोण रानाचा आडवा येतोय. आणि जे जे आडवा आल्या मामांनी त्यांचा कार्यक्रम केलाय. त्यानंतर बघा मामांची बकरी आली अक्कोळ गावाला. गावामध्ये बाळोबाच्या माळावर मामांचा जसा तळ पडला खानू जोगला बोलून घेतला. आशीर्वादाचा नारळाने भंडारा दिला. अरे घरी जा. घरी गेला. काय चमत्कार रे. त्या खानू जोगचा भाऊ मामांच्या तळावर मेंढी माऊलीची सेवा केल्यामुळे ठणठणीत बरा झालेला होता. संसाराचा गाडा सुरळीतपणे चाललेला होता. जाग्यावर मामांना हात जोडलं. देवा खरोखर तुम्ही साक्षात परमेश्वर आहे. बघा मामांच्या बकऱ्यांची सेवा केल्यानंतर एवढं पुण्य मिळतंय. मामांनी सांगितलं अरे माझ्या तळावर सेवा करणाऱ्याचं पुण्य वाढतच जाईल. मामांनी सांगितलं अरे नीतीसारखा फळ नाही, धर्मासारखा लाभ नाही आणि परोपकार सारखा पुण्य नाही. नीतीने कमवा, कष्ट करून कमवा. कुणाचं कुळ कायद्याचं रान हडपून घेऊ नका. लबाडीनं कमवू नका. नीतीनं कमवा. नीतीसारखं फळ नाही. मामांनी सांगितलं या कलियुगामध्ये लय पैसा झाला तर परस्त्रीच्या अंगावर कधी हात टाकू नका. परस्त्री गमन कधी करू नका. परनिंदा कोणाची करू नका. परधन कोणाचं घेऊ नका. अरे लय पैसा तुमच्याकडे झाला तर 5 माणसाच्या हातावर तुम्ही पाणी घाला तो तुमचा धर्म झाला. ज्याच्या घरात धर्म झाला तिथं देव थांबल. ज्याच्या घरात वाईट कर्म घडतील तिथं यम राजा दारात वाट बघत उभा राहील. नीतीसारखं फळ नाही, धर्मासारखा लाभ नाही आणि परोपकार सारखं पुण्य नाही. पारख्यावर उपकार करायला शिका. बघा बोलण्यासारखं भरपूर असतं पण बघा वेळ कमी असतो. त्यावेळेस झालेली सेवा साक्षात या जगाचा मालक ब्रह्मांड नायक बाळूमामा आणि मेंढी माऊलीच्या चरणी अर्पण करतोय. या संत सद्गुरू श्री बाळूमामा पालखी सोहळ्याचे कारभारी राहुल दादा वाघमोडे त्यांच्याही चरणी अर्पण करतो. सगळे सेवाधारी मंडळे असतील, आचारी मंडळ असतील,
लागतील. तुम्ही सर्व संत मायबाप सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करून सेवेला आपण नवनाम देतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज आत्मापुर निवासी श्रीमंत 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 बलवमांच शरण